माथा चरणावरी श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डवरली हे काया कृपेच्या वरसे डवरली हे काया कृपेच्या वरसे नभे अनारिसे उद्धरलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मूकं करोति वाचाल पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सेवेलागी सेवक सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटसपत्रसपुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्री ज्ञानदेवाचरणे मस्तक सो दिन रजनी कार्य जोडितो कथे काळे कार्य जोडितो कथे काळे आपण असावे जवळी श्रीमंत महाराज श्री जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्यांच्या दर्शनाची फलश्रुती अभंगाच्या द्वारे प्रतिपादन करतात. विठ्ठल प्रस्तुत
आपण आज पूज्यपाद श्री आदरणीय परमपूज्य परमार्थातले परमस्नेही सुखदेव दादा यांच्या प्रथम मासिकाच्या प्रित्यर्थ एकत्र जमलो आहोत। वास्तविक पाहता दादांचं जीवन काय होतं, कसं होतं हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे। आदरणीय श्री गुरुवर्य धोंडोपंत दादांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आश्रयाच्या द्वारा दादांनी आपली साधना इंचगिरी संप्रदायामध्ये केली। पण याच इंचगिरी संप्रदायामध्ये ही साधना करत असताना आदरणीय वंदनीय दादांनी वारकरी संप्रदायाचा आणि इंचगिरी संप्रदायाचा तंतोतंत मेळ साधून आपली साधना साध्यापर्यंत पोहोच केली। विठ्ठल वास्तविक पाहता साधकीय जीवनामध्ये आनंद आहे आणि दादा आजन्म साधकच होते। दादांचं कीर्तन मी 2 वेळा ऐकलेलं आहे। दादांच्या कीर्तनात फार गोडवा होता, फार गोडवा। दादा सहज बोलायचे, अगदी ज्ञानोबऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर तयाचे पिसाट शब्द, पण दादांचे शब्द पिसाट सुद्धा नव्हते। दादा सहज बोलायचे। साधना करणाऱ्या माणसाने सहज जरी बोललं ना तर ते श्रोत्याच्या अंतःकरणाचा ठाव घेतं। कारण का तर त्या बोलण्यामागे साधना असते। दादांचं असं साधनामय जीवन होतं। नामस्मरणाला ते विशेष प्राधान्य द्यायचे। आपल्या श्रीगुरूंबद्दल किती कळवळा असावा, श्रीगुरूंच्या वरची असणारी श्रद्धा किती असावी हे सुद्धा दादांनी आपल्याला दाखवलं। वास्तविक पाहता परमार्थामध्ये आपल्याला काहीच नाही आलं तरी चालेल, पण आपल्या श्रीगुरूंवरती जर बळकट श्रद्धा असेल तर मला वाटत नाही त्या माणसाला परमार्थ दुसरा करायचा शिल्लक राहिला असेल। विठ्ठल विठ्ठल। दादांनी आयुष्यभर साधना केली, आपलं जीवन साधनामय बनवलं। खरं म्हणजे ते साधकीय वृत्तीचे होते, साधनेत रमणारे होते। हे शब्द आज त्यांच्या करता कमी पडतात। हेच शब्द आपण ते असताना बोललो असतो तर कदाचित त्यांना ते आवडलं नसतं। की दादा केवळ साधनेमध्ये रत होते असं नाही, तर ते साध्याला प्राप्त झाले होते। साध्य त्यांनी आपल्या हातामध्ये प्राप्त केलं होतं। हे त्यावेळेस आपण बोललो असतो तर कदाचित त्यांना ते आवडलं नसतं। थोडं तर्काच्या दृष्टीने सांगायचं झालं तर आज आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करतो, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली साधना असते ना, मला असं वाटतं तो माणूस साध्यापर्यंत पोहोचलेला असतो। विठ्ठल विठ्ठल। तरी सुद्धा आज आपण त्यांचे शिष्यमंडळी म्हणा किंवा गावोगावी त्यांनी जो संप्रदायाचा प्रचार प्रसार केला, गावोगावी त्यांनी सप्ताह स्थापन केले। मी दादांचं कीर्तन एक आळंदीमध्ये ऐकलेलं आहे। विशाल महाराजांचं प्रवचन होतं आणि दादांकडे जागर होता, ते मी जागराचं कीर्तन ऐकलेलं आहे। आणि आपल्या पप्पू महाराजांच्या घरी एक त्यांचं कीर्तन ऐकलेलं आहे। वास्तविक पाहता सहज बोलायचे, पण असं वाटायचं की यांच्याच मुखातून जणू काही कीर्तन चालू असताना हे असे जे शब्द सहज बोलायचे दादा, पण मुखातून अमृतमय वाणीचा प्रचार प्रसार होतो असं वाटायचं। मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणे, त्यांचा देह देवाच्या कारणी लागला। मनुष्याचा देह संसाराच्या कारणाला लागावा की देवाच्या कारणाला लागावा हे आपल्याला चांगलं माहित आहे। आणि मी या दादांबद्दल बऱ्याच दिवसापासून त्यांची कीर्ती ऐकून होतो, त्यांना पाहिलं होतं, त्यांचं दर्शनही झालं होतं। पण दादांच्या घरी येण्याचा आजचा पहिलाच योग आणि दादांच्या घरी आल्यानंतर उंबऱ्यातून आत गेलो
आणि ते घर पाहिल्यानंतर मला हेच प्रमाण आठवत होतं, देह देवाचे कारणी, देह संसाराचे कारणी नाही, देह प्रपंचाचे कारणी नाही, ते काम कीर्तनकाराचं आहे. दादा केवळ कीर्तनकार नव्हते, तर ते साधक होते, साधना निष्ठ होते आणि साध्यापर्यंत प्राप्त झाले होते. मुद्दा असा आहे की साध्यापर्यंत प्राप्त झालेल्या त्या दादांना आपण त्या काळात असं म्हणलो असतो, एक महिन्यापूर्वी, दादा तुम्ही आता साध्यापर्यंत प्राप्त झालात, तुम्हाला भक्ती करायचं विशेष असं काही उरलं नाही, असं जर म्हणलो असतो तर कदाचित त्यांना ते आवडलं नसतं. कारण संत महात्म्यांनी जी भक्ती सांगितली ना, ती साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भक्ती सांगितलेली आहे. भक्ती कशा करता, तर केवळ देवाला मिळवण्याकरता आणि केवळ श्रीहरी पंढरीनाथाला प्राप्त करून घेण्याकरता भक्ती नाही, तर या भक्तीच्या आणि मुक्तीच्या पलीकडचा परब्रह्म परमात्मा आम्हाला प्राप्तच आहे. परमार्थ अप्राप्ताची प्राप्ती करण्याकरता आहे का? नाही. देव कोणाला माहित नाही कुठे आहे? सर्वांना माहित आहे. ज्ञानोबरायांच्या भाषेत एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिष्यती. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी म्हणा, किंवा ज्ञानोबरांच्या भाषेत सर्वा घटी राम देहादेही एक, एकनाथ महाराजांच्या भाषेत जळी स्थळी काष्टी पाशाने सकळ आहे वनमाळी जे ते देते. देव सर्वांना माहित आहे. देव मिळवण्याकरता परमार्थ नाही, मिळालेला देव कळण्याकरता परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरांचा ज्ञानोबरांचा जर विचार करायचा झाला तर तुकोबरांना भगवान परब्रह्म परमात्म्यांची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा भक्ती आहे. देवाने दर्शन दिल्यानंतर तुकोबरांची भक्ती थांबली नाही. ज्ञानराज माऊलींना दर्शन झाल्यानंतर सुद्धा माऊलींची भक्ती थांबली नाही. ज्ञानेश्वरी लिहिण्याचं कार्य पूर्ण झाल्यानंतर भक्ती थांबली का? नाही. ही सेवा भगवान परब्रह्माच्या प्राप्तीच्या नंतर सुद्धा चालत असते. तसं जे काही सत्पुरुष असतात, जे काही महापुरुष असतात, त्यांची सेवा केवळ देह ठेवण्यानं थांबत नाही, तर देह ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची सेवा अखंड कायम चालत राहते. विठ्ठल विठ्ठल. अशा दादांनी आपल्याला परमार्थामध्ये लावलं. आजन्म परमार्थ जगणारे दादा. परमार्थ करणं वेगळं आणि परमार्थ जगणं वेगळं. काही माणसं जीवनामध्ये अशी आली बघा, खरं म्हणजे आपलं सगळ्यांचं भाग्य थोर आहे की आपण ज्या ज्या सत्पुरुषांना जवळून पाहिलं, ज्या ज्या महात्म्यांना जवळून पाहिलं, त्यांचं काही चरित्र विशेष अमोघ आणि आघात आहे. आपण प्रसिद्धी पावलेल्या महात्म्यांच्या मागे नाही, जे सिद्ध झालेत त्यांच्या मागे आहोत. दादांचं जीवन एक सिद्ध जीवन होतं आणि दादांचं जीवन एक साधकीय जीवन होतं आणि त्यांच्या पाठोमाग त्यांच्या हाताला हात धरून आपली सुद्धा एक साधना चालू आहे. अविरत साधना चालत राहावी. आणि कलियुगात महात्मे थोरच आहेत, कलियुगात संत थोरच आहेत. वास्तविक पाहता या कलियुगात अशा महात्म्यांच्या शिवाय दुसरं मोठेपणाच्या अवच्छेदकाला दुसरं काहीच प्राप्त होत नाही. बघा, नामदेव महाराज सांगतात, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी.
कलियुगात साधू थोर आहेत. ते साधू प्रसिद्धीला पावलेले नाहीत, तर ते सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. आपण ज्या साधू महात्म्यांच्या आश्रयाखाली ज्यांच्याकडे आपली नजर असते, खरं म्हणजे आपलं भाग्य आहे की असे महात्मे या कलियुगाच्या पाठीवर फार थोडे आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी आपण ज्यांची 12 मासिकं पूर्ण केली ते आपले आदरणीय वंदनीय देशमुख काका, चंदू नाना असं त्यांना म्हणतात. त्यांची साधना श्रेष्ठ आहे आणि दादांची साधना श्रेष्ठच आहे. दादांच्या ग्रंथाकडे पाहिल्यानंतर ते ग्रंथ सुद्धा बोलतात की दादांनी या ग्रंथाची किती पारायणं केलीत. खरं म्हणजे नानांच्या बाबतीत सुद्धा मी नानांना फोन करायचो, नाना आमचं नामस्मरणाचं असं असं काम आहे आणि 13 कोटी नामस्मरण करायचंय, याच्यामध्ये तुम्ही थोडाफार हातभार लावावा असं मला वाटतंय. असं मी जेव्हा जेव्हा नानांना म्हणायचो तेव्हा नाना मला असं म्हणायचे, महाराज तुमचं सगळं ठीक आहे पण ज्ञानेश्वरी मी जबरदस्तीनं सुद्धा हाताच्या बाजूला करू शकत नाही. आता मी काय करू तुम्ही सांगा. मला या वाक्याचं फार फार दिवस कौतुक वाटायचं आणि अजून सुद्धा वाटतं महाराज, अशा महात्म्यांच्या परमार्थिक जीवनाचा हेवा वाटावा असं हे जीवन आहे. आणि अशी माणसं आता परत होणार नाहीत महाराज, परत होणार नाहीत. पखवाज वाजवायला रोज नेतील, गायन करायला रोज सोबत नेतील, पण साधना कोणी दाखवणार नाही. का तर ते आडातच नाही, पवऱ्यातून कुठून येणार आहे. साधना करणारी माणसं कमी आहेत बघा. आता ऐसे कोणी होणे नाही. होऊन गेली. आता अशी दुर्मिळ माणसं होणे नाही महाराज. त्या आदरणीय वंदनीय रामकृष्ण भाऊ येडशीकरांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे की भाऊंना अग्निडाग दिला आणि अग्निडाग दिल्यानंतर राख सावडायच्या दिवशी जेव्हा राख सावडायला गेले तर त्यांच्या कवटीवरती, मस्तकावरती, ते तिसऱ्या दिवशी राख सावडायला कवटी राहते ना, तर त्या कवटीवरती रामकृष्ण हरी उमटलं होतं. काही जीवनात साधना केली असेल. विठ्ठल विठ्ठल परमार्थिक साधना करणं, परमार्थिक साधना जगणं विशेष आहे. जीवनात सगळं काही मिळेल पण परमार्थ मिळत नाही. कितीही परमार्थ केला तर परमार्थ संपत नाही महाराज. संसार करून संपवता येतो, परमार्थ करून संपत नाही. बघा, साधनेमध्ये रत असताना साधना करून 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 अशी एक अंतःकरणाला अवस्था प्राप्त होते. मनुष्याचं भगवान परब्रह्म परमात्म्याकडे वाटचाल आहे कसं ओळखावं. माझे श्रीगुरु सांगत असतात, ज्याची झोप कमी होते समजावं आपला प्रवास परब्रह्म परमात्म्याच्या दिशेनं चाललाय. ज्याचं बोलणं कमी होतंय समजावं आपला प्रवास भगवान परब्रह्म परमात्म्याच्या दिशेनं आहे.
आणि ज्याचं जेवण कमी होत चाललंय त्यानं समजावं आपला परमार्थ परब्रह्म परमात्म्याकडे चालू आहे. सांगू तुम्हाला, ज्याच्या संसारात अनेक अडचणी आहेत, ज्याच्या संसारात अनेक अडचणी आहेत ना, त्यानं सुद्धा समजावं आपला परमार्थ योग्य दिशेनं चाललाय. कोणी म्हणत असेल मला संसारात महाराज माझं फार चांगलं आहे, समजावं याचा देवाचा अजिबात कुठं संबंध नाही. भगवान परमात्मा ज्यांच्या घरी येणार आहेत ना, अगोदर त्यांचा संसार संपवतात. देवघरा यावा, देवघरा बरोबर आहे. देवाला घरा जयाची ते कोण, संसार परब्रह्म परमात्मा संपवतात आणि त्याला भेट देतात. साधना करून 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 परब्रह्म परमात्म्याच्या दिशेनं जेव्हा वाटचाल होते ना, तेव्हा मन शांत होतं. मन शांत होतं. काय खुंटलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची अंतकरणातल्या आशा तृष्णा शांत होतात, कुंठित होतात. समजावा आपला प्रवास परब्रह्म परमात्म्याच्या दिशेने आहे. आणि असं होत असताना कधीतरी मनुष्य या साधनेमध्ये रत असताना हळूहळू साधना करून त्याचं चित्त अगदी लोण्यासारखं मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, त्यांचं चित्त हृदय अगदी कोमल नवनीतासारखं होत असतं. आणि परमार्थामध्ये अशी साधकीय मंडळी जी असतात ना, ती आपल्या साधनेच्या जोरावरती सिद्ध होत असतात. आणि अशाच एका कोटीतले एक अवलिया महात्मा म्हटलं तर काही वावग होणार नाही. आणि अशा दादांनी गेल्या 1 महिन्यापूर्वी आपला देह ठेवला. आणि म्हणून करता आपण खरं तर आज बोलायचं म्हणजे त्यांचं आजचं मासिक हे म्हणजे त्यांच्या जेवणाचं कीर्तन आहे. थोडक्यात गेलेली जी व्यक्ती आहे ना, मनुष्य दिवसातून 3 वेळा जेवतो, पण गेलेली व्यक्ती महिन्यातून एकदा जेवते, त्याला मासिक असं म्हटलं जातं. आजच्या दिवशी गेलेले दादा या ठिकाणी जेवणाकरता दुपारी येत असतात. म्हणून त्यांच्या भोजनाच्या प्रित्यर्थ अर्थातच मासिकाच्या निमित्तानं असणारा हा कीर्तनाचा विधी आहे. आपली बरीचशी वेळ पुढे गेलेली आहे. थोड्या वेळेत आपल्याला कीर्तन करायचं आहे. अभंग जो घेतलेला आहे, वास्तविक पाहता भक्ती अंतकरणामध्ये साठवल्यानंतर त्या संत महात्म्यांचं दर्शन झाल्यानंतर दर्शनाची फलश्रुती महाराज अभंगातून वर्णन करतात. भगवान परब्रह्म परमात्म्यापर्यंत जात असताना कोणताच शॉर्टकट नाही, पण 2 शॉर्टकट आहेत. जो नामस्मरण करतो ना, परब्रह्म परमात्मा त्याला फार लवकर, अत्यंत लवकर परब्रह्म परमात्मा त्याला प्राप्त होतात. आणि दुसरा एक शॉर्टकट म्हणजे जो आपल्या श्रीगुरूंची सेवा करतो त्यांना परब्रह्म परमात्मा प्राप्त होतात. हे दोन्ही परमार्थातले शॉर्टकट दादांनी अवलंबले. म्हणून करता हा अभंग मी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या भूतलावरती आल्यानंतर तुम्हा आम्हा
सारख्यांच्या अवतारात संत महात्म्यांनी तुम्हा आम्हा सारख्यांसारखा देह धारण करावा आणि पिसेपण मिरवी जगा माझी या नियमानं या मृत्यूलोकात राहत असताना आपली साधना करावी आणि संतांच्या पदवीला प्राप्त व्हावं. कुणी विचारावं साधकाने ही अवस्था तुम्हाला प्राप्त का झाली, तर त्यांनी सांगावं आम्ही आमच्या जीवनामध्ये दुसरं काही केलं नाही, आम्ही एकच साधना केली. ती म्हणजे कोणती साधना, तर ती म्हणजे आम्ही नमस्कार केला. नमस्कार आपल्याकडं भारतीय संस्कृतीमध्ये नमस्काराला विशेष अशा प्रकारचं स्थान आहे. आपण सकाळी जर गावातून फिरत असलो तरी सहज जाता जाता 2 हात जोडतो, राम राम म्हणतो, रामकृष्ण हरी, जय हरी, हे जे आपण म्हणतो ना, ही एक नमस्काराची पद्धती आहे. आपल्याकडं दोन्ही हात जोडून नमस्कार करायची पद्धती आहे. एका हाताने आपल्याकडे नमस्कार केला जात नाही आणि आपण एका हाताने नमस्कार करत नाहीत, म्हणून ते एका हाताने नमस्कार करतात. म्हणून बघा, आपल्याकडे 2 हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत आहे. एका हाताने जर आपण नमस्कार केला ना, तर आहे नाही तेवढं सगळं पुण्य जातं. विठ्ठल विठ्ठल. आता या नमस्कार करण्याच्या काही पद्धती आहेत बरं का. कोण कोणाला कसा नमस्कार करतो, कोण कोणाला कसा नमस्कार करतो, याच्यामध्ये पद्धत आहे. मित्र मित्राला नमस्कार करत असताना सहज गावाकडे जाता जाता सहजचा नमस्कार, मित्राला करायचा नमस्कार वेगळा, वडीलधाऱ्या माणसाला करायचा नमस्कार वेगळा आणि आपल्या वडिलांना करायचा नमस्कार वेगळा. नमस्कारामध्ये हे भाग आहेत बघा. काय आहे, सहज चाललो आणि जात असताना इंदापूरच्या बाजारामध्ये विशाल महाराज शहाच्या दुकानासमोर जर उभे असले, नमस्काराची पद्धत बरं का, तर काही नाही, गाडीवर जाता जाता एक हात वर करायचा, दाजी राम राम दाजी म्हणायचं. आता हा सुद्धा नमस्कारच आहे बरं का, नमस्कार आहे. दाजींनी माग वळून पाहतो तर माणूस नमस्कार करणारा गायब आहे. हा एक नमस्काराचा विषय आहे. काय आहे, दाजींचा सध्या सुळसुळाट झालेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मुद्दा आपला इथं आहे, मित्रांना करायचा नमस्कार वेगळा. तोच नमस्कार आपण आपल्या वडिलांना करा बरं. आता मी सांगितलेला नमस्कार वडिलांना करून जमतो. वडील बऱ्याच दिवसापासून गावी गेले होते आणि अचानक वडील जर जाता जाता रस्त्याने दिसले तर वडिलांना नमस्कार असा करून चालतो का, बाबा नमस्कार नमस्कार राम राम असं करून चालतं का? आणि असं जर करत असेल तर मला वाटतं त्याच्यासारखा महामूर्ख तोच म्हणावा लागेल ना. वडिलांना करायचा नमस्कार वेगळा आहे, मित्राला करायचा नमस्कार वेगळा आहे, वडील धाऱ्या माणसाला नमस्कार करायचा वेगळा आहे आणि आपल्या श्री गुरूंना करायचा नमस्कार वेगळा आहे. मित्राच्या नमस्कारामध्ये फक्त पाहुणचार दडलेला असतो आणि श्री गुरूंच्या नमस्कारामध्ये फक्त नम्रता आणि अंतःकरणातील श्रद्धा दडलेली असते. विठ्ठल विठ्ठल. आता नमस्काराच्या विषयामध्ये फारसं अडकायला नको, पण 3 प्रकार प्रामुख्याने सांगून जाईल. पहिला जो नमस्कार आहे ना, हा तळमळीचा नमस्कार, अत्यंत अंतःकरणातल्या तळमळीपासून नमस्कार. दुसरा नमस्कार आहे औदासिन्याचा नमस्कार किंवा नैराश्याचा नमस्कार म्हणा. फार त्या नमस्कारामध्ये काय आडलेलं नसतं, पण तो नमस्कार केल्याशिवाय चालत नाही. औदासिन्याचा नमस्कार, पहिला नमस्कार तळमळीचा नमस्कार, दुसरा औदासिन्याचा नमस्कार आणि तिसरा नमस्कार आहे श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेला नमस्कार. पहिला नमस्कार आहे तळमळीचा नमस्कार. अंतःकरणामध्ये अत्यंत तळमळ असते आणि त्या तळमळीपोटी तो केलेला नमस्कार असतो. वडील मुलाला सांगतात, बाळ्या अभ्यास कर. बाळा म्हणतो, बाबा एवढा 5 मिनिटं मोबाईल बघू द्या. 5 मिनिटं मोबाईल झाला की मी लगेच अभ्यास करणार. आता वडील म्हणतात, आणि 5 मिनिटं ठीक आहे, 5 मिनिटांनी जर मुलगा अभ्यास करणार असेल तर करू द्या. म्हणून वडील 5 मिनिटं गप्प बसतात. वडील पुन्हा सांगतात, बाळ्या अरे अभ्यास कर ना. बाळा सांगतो, बाबा आता हे बघा मोबाईल मधली गेम संपली, आता व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम एवढं 2 झालं ना, लगेच अभ्यास करतो. बाळ्याला
काही अभ्यास करायचा नसतो, बाळ्यासारखं कारण देत असतो, आणि वडील तर त्याला सांगत असतात, ए बाळ्या अरे अभ्यास कर ना. बाळ्या सांगतो, बाबा आता सगळं झालं, फक्त फेसबुक राहिले, एवढं झालं की मी लगेच अभ्यासाला बसणार. आता वडील असे वैतागले, बाळ्या अरे तुझ्या पाया पडू का बाबा, अभ्यास कर ना. आता वडील जे मुलाच्या पाया पडायला तयार होतात, कशा करता, तळमळीनं, का तर याने अभ्यास केला पाहिजे. तुकोबराय सांगतात बाबांनो नामस्मरण करा, नामस्मरण करा. आपण सांगतो महाराज आता काय थोडंच राहिले बघा, आता संसाराला लागलोय, एवढं 4-2 दिवस झालं ना, मग मी आहे आणि परमार्थ आहे. हे 4 दिवस काही संपत नाहीत महाराज. 14 चौकडे आयुष्य संपलं रावणाचं, परमार्थ घडला नाही. रावण श्रद्धाळू आहे. रावण अंतःकरणापासून महादेवाची भक्ती करतो, एवढं आयुष्य असून सुद्धा रावणाला भक्ती करायला वेळ मिळाला नाही. आणि तुकोबराय आपल्याला सांगतात, बाबांनो नामस्मरण करा, नामस्मरण करा. आपण सांगतो थांबा महाराज, मुलीचं लग्न होऊ द्या, शेतामध्ये विहीर पाडू द्या, थोडी गाडी रानकीला लागली की मग परमार्थ आहे आणि आम्ही आहे. शेवटी संत महात्मे सांगतात, बाबांनो हा संसार होत नसतो, हे सगळं खोट आहे, अब्राची सावली जाईल रया क्षणभंगुर आहे, अमकं तमकं सगळं माहित आहे, हे सोडा सगळं. काळ जपत असे महाग, हे शरीर जाणार आहे बाबा, संसार संपणार आहे, भक्ती करा, भक्ती करा. कुणी भक्ती करायला तयार होत नाही. शेवटी तुकोबराय म्हणतात, ए बाबांनो अरे मी तुमच्या पाया पडतो बाबा. करटाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. भगवान श्री जगद्गुरु तुकोबराय सर्वांच्या पायाला लागायला सुद्धा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सगळ्यांच्या पायाला लागायला तुकोबराय तयार आहेत ना. हा जो नमस्कार तुकोबरायांचा आपल्याला आहे ना, हा तळमळीचा नमस्कार आहे, हा तळमळीचा नमस्कार आहे. आणखी एक नमस्कार सांगू का, तुकोबराय सांगतात आम्हाला काही नैराश्याचा नमस्कार. मी म्हटलो नैराश्याचा नमस्कार असा आहे की तो नमस्कार तळमळीनं नसतो किंवा श्रद्धायुक्त अंतःकरणाने सुद्धा नसतो. गावामध्ये सप्ताह तर जवळ आलेला असतो, सप्ताह तर करायचा असतो, याला नमस्कार नाही केला तर तो सप्ताहच होऊ देत नाही. पावती फाडणार 51 रुपयाची ना अख्खं घर 8 दिवस जेवायला, असं जर असलं तर अशा माणसाला वाकडं बोलून चालत नाही. कारण आपल्याला आपला सप्ताह करायचा असतो ना. सप्ताहाच्या पिरियड मध्ये तो दिसला की पाटील राम 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 करावा लागतो पाटलांना, बळच राम राम. त्या रामरामात काही तथ्य नसतं. काय तुकोबराय सुद्धा सांगतात आम्ही असा नमस्कार करत असताना आम्हाला इच्छा नसते कोणाला नमस्कार करायचा, पण वरवर पाहता आपल्याला अडचणी येऊ नये म्हणून नमस्कार करावा लागतो. तुका म्हणे तया नमन बाह्यात कार्ये, तुका म्हणे तया नमन बाह्यात कार्ये, आवडती
परिचित्त शुद्धी तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी आवडती परिचित्त शुद्धी. चित्त शुद्ध असणाऱ्या माणसाला नमस्कार करायला आम्हाला आवडतो, पण वरवर पाहता बाह्यात्कारी सुद्धा आम्हाला नमन करावं लागतं. का आम्ही नमन करतो? तर त्याच्यामध्ये देव आहे हा सर्वसाधारण भाव आमचा आहे, आणि म्हणून सर्वसाधारण पद्धतीने इरामान विधी पाळना पुरते. पुढं इरामान विधी पाळना पुरते. देवाची ती भूते म्हणून या, ती देवाची भूत आहेत म्हणून आम्ही त्यांना नमस्कार करतो, अन्यथा नमस्कार करत नाही. पहिला नमस्कार तळमळीचा, दुसरा नमस्कार नैराश्याचा, आणि तिसरा जो नमस्कार आहे तो अंतःकरणातील श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेला नमस्कार आहे. आणि अशाच भावनेतून जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्यांना जो नमस्कार करतात ना, हा नमस्कार कोणत्या प्रकरणातला आहे? तर श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेला नमस्कार महाराज अभंगाच्या पहिल्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेला नमस्कार आहे. प्रस्तुत अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये महाराज नमस्काराचे 3 प्रकार सांगतात. संतांच्या चरणावरती माथा ठेवणं पहिला नमस्कार आहे, साष्टांग नमस्कार हा दुसरा नमस्कार आहे, आणि दंडवत हा तिसरा नमस्कार आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या चरणावरती मस्तक ठेवणं हा पहिला नमस्कार, अत्यंत सोपा, साधा, सरळ, कमी वेळेतला नमस्कार. काय तुकोबराय सांगतात, पाया पडावे हे माझे भांडवल. पाया पडणं हे आमचं भांडवल आहे. किंवा हे वारकरी जेव्हा पंढरपूरला जातात ना, पंढरीसी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पाया पडणं हे वारकऱ्याचं भांडवल आहे. पाया पडणं ही नमस्काराची पहिली आणि सोपी पद्धत आहे. याच्यापेक्षा साष्टांग नमस्कार करणं, श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग नमस्कार हा त्याच्यापेक्षा थोडा वरचा नमस्कार आहे. 8 अंग त्याच्यामध्ये टेकावे लागतात. मग ते डोळे त्यांच्या चरणावरती असावेत, मन त्यांच्या चरणावरती असावं, हे हृदय जमिनीला टेकलेलं असावं, गुडघे पाय टेकलेले असावेत जमिनीला. असा साष्टांग नमस्कार आहे. आणि त्याच्या पुढचा नमस्कार आहे दंडवत. दंडवत असा असतो, दंडवत दंडापरी काही नुरी नुरावी. जशी जमिनीवर सरळ उभी असणारी काडी जमिनीवर टाकली तर सर्वांगाने जमिनीला चिटकते, तसा श्री गुरुना, संतांना आणि देवाला नमस्कार करत असताना आपण साष्टांग नमस्कार करावा. सगळ्या नमस्कारामध्ये साष्टांग नमस्कार श्रेष्ठ आहे. मग साष्टांग नमस्कार श्रेष्ठ आहे तर हे माथा चरणावरी कशाला? तर हे माथा चरणावरी याच्या करताच आहे की जर संत महात्म्यांना दर्शन देण्याकरता वेळ नसेल तर आपण त्यांच्या चरणावरती साष्टांग नमस्कार करत बसायचं नाही, दंडवत घालत बसायचं नाही. आपण फक्त
आपलं डोकं त्यांच्या चरणावरती ठेवायचं, बाजूला उभं राहायचं. एरवी संत महात्मे जेव्हा नमस्कार करतात ना, हे नमस्कार कोणालाही करत नाहीत. एक तर हा नमस्कार संतांना तरी आहे किंवा देवाला तरी आहे. दुसरे चरण संताची नमस्कार देवाला, संत महात्म्यांचा नमस्कार श्रेष्ठ आहे, देवाचा नमस्कार श्रेष्ठ आहे. संतांच्या चरणावरती नमस्कार करत असताना संत महात्मे सांगतात बघा, संत चरणी भावे ठेवी जोडून हस्तक राहिलोचे राहिलोचे. आम्ही काय करतो तर आमचं मस्तक त्यांच्या चरणावरती ठेवतो आणि दुसरं काही करत नाही. विठोबा रखुमाई नमस्कार करत असताना त्या नमस्कारामध्ये श्रद्धा असावी आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने नमस्कार असावा. बघा भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण कन्हैया दिसायला फार सुंदर, फार गोंडस, राजस, सुकुमार अशा प्रकारचं त्यांचं स्वरूप आणि देवाच्याच घरामध्ये देवाच्या वयापेक्षा थोडंच वय जास्त, त्यांचं नाव अक्रूर काका. नात्यानं हे भगवान परब्रह्म परमात्म्याचे थोरले बंधू लागायचे. दिसायला अक्रूर काका हे भगवान परब्रह्म परमात्म्या सारखेच दिसायचे, फारच त्यांच्यामध्ये अंतर नव्हतं. आणि मग इकडं कंस मामाने सभा बोलवली. ऐकताय ना तुम्ही? कंस मामाने विचारलं की एवढं सगळं होतंय गड्या, आपण इतक्या लोकांना पाठवलं पण पाठवलेला मनुष्य माघारी येत नाही, काय करावं, कृष्णाला कसं मारावं. तर तेव्हा त्या मीटिंग मध्ये कोणीतरी सांगितलं की कृष्ण कन्हैया त्याच्या ठिकाणामध्ये आहे, त्याच्या ठिकाणापासून त्याला जर बाजूला केलं तर तो आपला सहज शिकार होईल. आणि म्हणून आपण काय करायचं, त्याला गोकुळातून गोड 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 बोलून गोकुळातून बाहेर काढायचं आणि आपल्या मथुरेमध्ये आणायचं. आणि आपल्या का मथुरेमध्ये हा कृष्ण कन्हैया आला ना
मग त्याला मारणं फारसं अवघड राहणार नाही. आणि मग कंसाने सांगितलं, अक्रूरा, हे काम तुझ्याशिवाय दुसरं कोणाला जमणार नाही. जा तू कान्होबाला गोड गोड बोलून घेऊन ये असं सांगितलं. अक्रूर काका रात्रभर विचार करतात, कंसाला होय म्हणू की नाही म्हणू. नाही म्हणलो तर कंस मामा आपल्याला ठेवणार नाही, आणि होय जर म्हटलो तर एक लाभ होईल, कान्होबाचे चरण पाहायला मिळतील, कान्होबाचं दर्शन घेता येईल, एवढाच काही तो लाभ होईल. आणि कान्होबा शेवटी कान्होबाचा आहे, त्यांना अवतारच याच्याकरता घेतलेला आहे, आणि कंसाला हा ठेवणार नाही आपल्याला माहित आहे. अक्रूर काका सकाळी उठल्याने आणि कंस मामाला सांगितलं, ए कंसा, मी तयार आहे, गोकुळामध्ये जाऊन गिरीधारी कृष्ण कन्हैयाला मथुरेत घेऊन यायला माझी काही हरकत नाही, मी तयार आहे सांगितलं. आणि अक्रूर काकाला हे महाराज असा रथ जुंपून दिला. आणि रथ जुंपल्यानंतर अक्रूर काका गोकुळामध्ये येत आहेत. अक्रूर काका गोकुळामध्ये 2 वेळा आले. पहिल्या वेळेस देवाला न्यायला आले, आणि दुसऱ्या वेळेस गोपिकांचं सांत्वन करण्याकरता आले. जेव्हा अक्रूर काका पहिल्यांदा या वृंदावनामध्ये येतात, या गोकुळामध्ये येतात ना, तेव्हा अंतःकरणामध्ये एवढीच भावना आहे की देवाचे चरण दिसले पाहिजे, त्या चरणाचं दर्शन झालं पाहिजे, हे असं वाटलं. आणि म्हणून करता अक्रूर काका यमुना मैयाच्या तीरावरती हा रथ घेऊन आले. आणि अक्रूर काकांना वाटलं की गिरीधारी कृष्ण कन्हैया या यमुनेच्या तीरावरती गायी राखण्याकरता येतो असं म्हणतात, आणि आपण याच गायींच्या पाठीमागे जर आपल्या कान्होबाची पावलं जर शोधली ना, ती आपल्याला पावलं सापडतील. अक्रूर काकांनी रथ सोडला, आणि अक्रूर काका यमुना मैयाच्या तीरावरती भगवान परमात्म्याच्या पावलाचे ठसे शोधायला लागले. कसे ठसे शोधावे अक्रूर काकांनी, त्याचं कारण असं बघा, देवाच्या ठशामध्ये देवाची चरण चिन्ह उमटायचे. ते दुसरा एक तर्क असा लावला अक्रूर काकांनी, आपल्याला तर देवाच्या चरणाचं दर्शन घ्यायचंय, आणि देवाचे चरण असे सापडणार नाहीत, एक गाय पुढे चालली असले पाहिजे, आणि त्या गायीच्या चरणाच्या पाठीमागचं जे चरण आहे ते देवाचं असलं पाहिजे. हे अक्रूर काकांच्या लक्षात आलं. आणि अक्रूर काका ते चरण शोधत असताना एक चरण, गायीच्या चरणाच्या पाठीमागच्या पावलाचा ठसा अक्रूर काकांना दिसला. आणि अक्रूर काका 2 गुडघ्यावरती खाली बसले, आणि असा हात जोडला अक्रूर काकांनी, आणि त्या भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या पावलाच्या ठशाकडे अक्रूर काका निरखून पाहतात. अक्रूर काका नुसतं निरखून पाहत नाहीत, तर त्या अक्रूर काकांनी त्या चरण चिन्हाला साष्टांग अक्रूरे घातले, दंडवत अक्रूरे घातले. श्रीकृष्ण पावले अक्रूरे घातले दंडवत. अक्रूर काकाने दंडवत घातला त्या चरणाला नाही, चरण चिन्हाला. आणि अक्रूर काका म्हणतात, वा, याच्याच करता तर आलो होतो, आणि आता
मला प्रत्यक्ष त्या अक्रू काकांनी काय केलं, त्या चरणातली माती आपल्या अंगावरती शिंपडून घेतली. त्या चरण चिन्हातली माती अक्रू काकाने आपल्या तोंडात मातीचा खडा टाकला. देवा, आज तुमच्या चरणाच्या दर्शनाने मी कृतार्थ झालो. झालं असं बघा. आता अक्रू काकाला आणखी वाटलं की आता आपण नुसत्या चरण चिन्हाचं दर्शन घेतलंय आणि आपल्याला चरणाचं दर्शन घ्यायचंय. आणि म्हणून करता भगवान अक्रू काका भगवान परब्रह्म परमात्म्याकडे जायला निघाले. आणि गोकुळातली ती लहान लहान मुलं बाहेर खेळत होती. अक्रू काकांनी त्या मुलांना विचारलं, ए बाळांनो, नंद बाबाच्या घरी जायचा रस्ता कोणता आहे रे? आणि मग नंद बाबांच्या घरचा रस्ता दाखवला. अक्रू काका त्या रस्त्यानं पुढे गेले आणि पाहिलं तर नंद बाबा बाहेर आहेत. अक्रू काका रथातून खाली उतरले आणि पाहिलं तर गिरीधारी कृष्ण कन्हैया समोरून येताना दिसले. पण या कन्हैयानं आपल्या चरणावरती वाकायचं नाही. आपण वयाने मोठे आहोत, पण या कान्होबाने आपल्या चरणावरती वाकायचं नाही. म्हणून अक्रू काकाच पहिल्यांदा गिरीधारी कृष्ण कन्हैयाच्या चरणावरती वाकले बघा. आणि काय झालं, अक्रू काका त्या भगवान गिरीधरी कृष्ण कन्हैयाच्या पावलावरती वाकले ना. एक संत मालिकेमध्ये प्रमाण आहे बघा, पादसेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप. त्या गोविंद परमात्म्याचं जेव्हा दर्शन घेतलं ना, तेव्हा ब्रह्मरूप झाले. पाद सेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप. बघा, नवविधा ज्या भक्ती आहेत ना, त्याच्यामध्ये पाद सेवन नावाची जी भक्ती आहे ना, ते अक्रू काकाने विशेष अशा प्रकारची केली. नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, वंदनम, दास्य सेवनम, सख्यम, आत्मनिवेदन, सगळ्या पुढच्या भक्ती आहेत. पण सगळ्यात श्रेष्ठ श्रवण भक्ती, बर त्याच्यापेक्षा वंदन भक्ती आणि पाद सेवन नावाची भक्ती. नवविधा भक्तीमध्ये ज्याचं अंतर्भूत व्हावं, जी भक्ती नवविधा भक्तीमध्ये अंतर्भूत होते ना, ती पाद सेवन भक्ती. आणि अशा पाद सेवनाने काय होतं, तर अशा संतांच्या आणि देवाच्या पाद सेवनाने आपल्या जीवनाचं कृतकृतार्थता होते. अशा संतांच्या चरणावरती दंडवत घालावा, करी दंडवत घालावा, साष्टांग लोटांगण घालावं. नाहीच जमलं तर कमीत कमी त्यांच्या चरणावरती मस्तक तरी ठेवावं. आणि असं त्यांचं श्रद्धायुक्त अंतकरणाने दर्शन घेतलं ना, तर काय होतं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात
त्यातल्या त्यात आमच्या श्रीकांत महाराजांना तर दोन्ही बाजूने माईक लागतो. एकाला बास एकाला ट्रबल. आता बास म्हणलं तरी बास मिळणार नाही. पुष्कळ दिवसातून सुंदर अशा प्रकारचा मृदंग वाजवला बरं का. एरवी कीर्तनकार आणि गायक झाल्यापासून ते एवढा छान मृदंग वाजवताना पाहिले नाहीत मी बरं का. आता आपली वेळ संपलेली आहे. खरं म्हणजे संतांच्या दर्शनाची ही फलश्रुती आहे. संतांचं दर्शन झाल्यानंतर अंतःकरणाला विश्रांती मिळते. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. आणि उत्तरोत्तर आता तुम्ही आमचा सांभाळ करा. का सांभाळ करावा तर आमच्या अंतःकरणात उत्तरोत्तर प्रेम वाढतंय. आमच्या अंतःकरणाला जे वाढतं प्रेम आहे ना, हे प्रेम सुद्धा उत्तरोत्तर तुम्हीच सांभाळा आणि आम्हाला सुद्धा उत्तरोत्तर तुम्ही सांभाळा. का तर आता आम्हालाच सांभाळणं कठीण झालंय बघा. काय आहे, या संत महात्म्यांच्या दर्शनाचा एवढा लाभ आहे. संतांचं का दर्शन झालं ना, दुसरं काही करायची गरज नाही. आमचा अनासायानं उद्धार होतो. अनायासे उद्धार होतो. अनासायास उद्धार होतो. नोहे अनारिसे उद्धरलो. काही सायास करावं लागत नाही. फक्त संतांचं दर्शन झालं आणि आमचा उद्धार झाला. नुसताच उद्धार झाला असं नाही. संतांच्या दर्शनाने आमची कांती सुद्धा उजळून निघाली. आमचं शरीर हे महाराज असं धष्टपुष्ट शरीर झालं संतांच्या दर्शनानं. डवरली हे काया कृपेच्या वरसे. संतांची कृपा, त्यांचं दर्शन झालं, त्यांची कृपा आमच्यावरती झाली. आमचं शरीर धष्टपुष्ट झालं. आमचा अनासायास अशा प्रकारचा उद्धार झाला. महाराज एवढं सगळं करण्याकरता तुम्ही काय सेवा केली सांगितलं. आम्ही काही सेवा केली नाही. ही जे आम्हाला फळ मिळालं, आम्हाला त्यांची सेवा काही झाली नाही. पण जे काय असेल ते आमचं पूर्वजन्मातलं आहे. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. केली नाही, काहीही सेवा घडली नाही. श्री गुरूंची जशी सेवा घडायला पाहिजे परी नाही घडली सेवा. काही सेवा घडली नाही आम्हाला. श्री गुरूंची सेवा नाही, वाङ्मयातली नाही, कोणत्याच प्रकारची सेवा न घडताना संतांचं, श्री गुरूंचं, देवाचं दर्शन काय झालं तर पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्व पुण्य आमचं जे काय असेल ते आता फळाला आलं आणि म्हणून करता आम्हाला संतांचं दर्शन झालं. संतांच्या दर्शनाने आमच्या जीवाचा उद्धार, शरीराची कांती पुष्ट झाली आणि आता आम्ही विश्रांतीला पावलो. उत्तरोत्तर आमचं प्रेम सुख वाढत आहे. आम्हाला उत्तरोत्तर सांभाळावं. हे सांभाळण्याची सुद्धा जबाबदारी संतांची आहे आणि संतांनी आपल्याला सांभाळावं म्हणून आपण त्यांचा हात आपल्या हातात धरावा. तो हात कसा धरायचा तर संतांचं नामस्मरण करून. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम